नमस्कार, तुम्ही पाहत आहात जनहित मराठी न्यूज. आज एक सुंदर अशी मुलाखत आपण आदरणीय श्यामदादा तांगडे यांची मुलाखत आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेतोय. खरं तर मुलाखत घेण्याचं कारण म्हणजे त्यांनी केलेली सेवा, प्रदीर्घ सेवा, 38 वर्षाचा त्यांचा तो प्रवास सेवेचा तो चालू आहे आणि आज कुठेतरी तो संपण्याकडे चाललेला आहे. म्हणजे कुठेतरी ते थांबणार आहेत सेवेतून आणि सेवापूर्ती सोहळा त्यांचा काही दिवसात होणार आहे. खरं तर त्या अनुषंगाने ही मुलाखत आपण जनहितच्या माध्यमातून घेतोय आणि काही प्रश्न आपल्या माध्यमातून दादांनी बँकेच्या माध्यमातून सेवा केलेली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक, तावरवाडी व छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील त्यांची सेवा झालेली आहे. तर नेमकं त्यांच्या जीवनात काय अनुभव आलेले, बँकेशी रिलेटेड आपण पाहिले की अनेक प्रकारचे प्रश्न उद्भवलेले आपण मध्यंतरीच्या काळामध्ये पाहिलेले आहेत की अनेक प्रकारच्या आर्थिक अस्थिरता असेल. बँक म्हटलं की हा जिकरीचा विषय आला आणि काळजीपूर्वक आपण बऱ्याच गोष्टी हाताळत असतो. तर नक्कीच दादांचे जे अनुभव आलेले आहेत ते आपण आपल्या आजच्या या मुलाखतीमध्ये घेणार आहोत. जनहितच्या माध्यमातून आज श्यामदादा तांगडे यांची मुलाखत घेतोय मी, केबी शेख. दादा, खरं तर तुम्ही 38 वर्ष सेवा केलेली आहे. सेवेची सुरुवात कधीपासून झाली होती? माझी जिल्हा सहकारी बँकेत जी सुरुवातीला माझी जी पहिली ऑर्डर मिळाली ती मला मिळाली 22 जुलै 1987. त्या दिवशी साधारणतः मला वाटतं बुधवार होता आणि मी पहिला दिवस तो बँकेत जॉईन झालो 1987ला. आणि तिथेच दावडी शाखेत, मी प्रॉपर दावडीचाच, आणि त्याच आमची जिल्हा बँकेची शाखा होती, तिथे मला जॉईनिंग मिळाली. त्यावेळेस कैलासवासी रामकृष्ण बाबा पाटील जिल्हा बँकेचे चेअरमन होते आणि त्यांच्या माध्यमातून मला त्यावेळेस ती सर्व्हिस जॉईन करता आली. 22 जुलै 1987ला माझा जो पहिला दिवस, तर 2000 पर्यंत मी दावडी शाखेलाच राहिलो. सुरुवातीला मला क्लार्क म्हणून ऑर्डर दिली गेली. कामाचं मूल्यांकन झाल्यानंतर मला तिथे प्रमोशन दिलं गेलं. मी तिथे ब्रँच मॅनेजर झालो. ब्रँच मॅनेजर नंतर मला तिथेच फील्ड ऑफिसर म्हणजे इन्स्पेक्टर म्हणून मला तिथे पोस्टिंग मिळाली. आणि तिथून पोस्टिंग मिळाल्यानंतर ज्यावेळेस मला प्रमोशन मिळालं त्यावेळेस ते 2001ला डायरेक्ट तालुक्याचा लोन ऑफिसर म्हणून मला जॉईनिंग मिळाली पैठणला. नक्की 2002 पासून तर 2016 पर्यंत मी पैठण तालुक्याचा लोन ऑफिसर म्हणून कार्य केलं. त्याच्यानंतर 2 वर्षासाठी माझी ट्रान्सफर औरंगाबाद तालुक्यात झाली, छत्रपती संभाजीनगर तालुका. तिथे तालुका लोन ऑफिसर म्हणून मला 2 वर्ष सेवा करण्याची संधी मिळाली. त्याच्यानंतर आपल्या सहकारी बँकेचे सन्माननीय संचालक आणि औरंगाबाद जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान संचालक आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सन्माननीय खासदार भोमरे साहेबांच्या माध्यमातून परत त्यांनी मला पैठण तालुक्यात पोस्टिंग दिली आणि मी परत 2018मध्ये पैठणला लोन ऑफिसर म्हणून जॉईन झालो. तेव्हापासून तर आज 31 मार्च 2026 पर्यंत माझ्या रिटायरमेंट दिवसापर्यंत मी तालुका लोन ऑफिसर म्हणून कार्य केलेलं. सुरुवातीच्या काळामध्ये जसं की नेट बँकिंग वगैरे ज्या सुविधा असायच्या, म्हणजे सुरुवातीला जो बँकेचा व्यवहार चालायचा जिल्हा मध्यवर्तीचा, तो कशा पद्धतीने होता? 87ला ज्यावेळेस मी बँकेत लावलं सर, त्यावेळेस अक्षरशः कॅल्क्युलेटर पण नव्हतं बँकेत. नक्कीच. म्हणजे त्यावेळेस पूर्ण मॅन्युअली होतं, रजिस्टर असं जाईल, पूर्ण पोस्टिंग हाताने करावं लागत होत्या आणि हिशोब वगैरे असं पेनाने नाही, असं पेन्सिलने आणि पेनाने करावं लागत होतं. कॅल्क्युलेटर नावाची संकल्पनाच नव्हती. त्यावेळेस आम्ही काम केलेलं आहे, पण तरीही त्या कामात अचूकता खूप होती. खूप असं चांगलं गणिताचं अध्ययन होत आहे आणि चांगल्या प्रकारे त्यावेळेस असं काम करताना आम्हाला संधी मिळाली. शेतकरी पण पूर्ण त्यावेळेस असे सुशिक्षित नव्हते. जवळजवळ 50% शेतकरी अडाणीच होते आणि ते असे समजून पण घेतो, आम्ही पण त्यांना समजून घेतोय. आज त्या काळातले आपण जर कधी व्हाउचर तपासले तर 50% विड्रॉलवरती अंगठी असत. म्हणजे त्यावेळेसचा जो वर्ग होता तो अशिक्षित वर्ग त्या मानाने खूप मोठ्या प्रमाणात होता, पण तरीही त्या काळामध्ये आम्ही चांगली सर्व्हिस त्या लोकांना द्यायचा प्रयत्न केला आणि खूप शेतकरी खातेदार त्यावेळेस समाधानी असत. नक्कीच दादांची जी सेवा आहे या सेवेच्या माध्यमातून दादांनी खूप अप्रतिम पद्धतीनं जुन्या काळातील जो व्यवहार असायचा, पाहायला गेलं तर कॅल्क्युलेटर सुद्धा बँकेत उपलब्ध नसायचं. मग तो हिशोब कशा पद्धतीने चालत असेल विचार करण्याची गोष्ट आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे बँक म्हटलं की एक विश्वासार्हता असते आणि ती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जपण्यात आलेली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये पण बँकेकडे खूप मोठा लोड असायचा, कारण मी सुद्धा त्या बँकेचा खातेदार आहे, माझे आई वडील आहेत आणि आमचं देखील तिथं सोसायटीचं कर्ज वगैरे असायचं. तर बऱ्याचदा जाणं व्हायचं, गर्दी बघायला मिळायची. मध्यंतरीच्या काळामध्ये थोडासा बदल झाला का, की तेवढाच लोड आहे की कमी झालाय? नाही, काय झालं सुरुवातीच्या काळामध्ये सर, फक्त जी शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जायची ती फक्त जिल्हा सहकारी बँक असायची. नक्कीच. नॅशनल बँका तालुक्यामध्ये 1-2
फार झालं तर 5 असं आहे, आणि त्यामुळे तो लोड तिथे नव्हताच. तो पूर्ण लोड शेतकऱ्यांचं कर्ज वाटप असेल, ऊसाचं पेमेंट असेल, कपाशीचं पेमेंट असेल, अन्य व्यवहार असतील, ते फक्त जिल्हा सहकार बँकेच्या अटॅचमेंट होते. त्यामुळे खूप लोकांचा संपर्क येत आहे. आणि साहजिक की त्या काळामध्ये गर्दी असणं, वेळेवर काम होतच होते, परंतु त्यावेळेस असं एवढा पैसा पण मार्केटमध्ये नव्हता. खूप कमी प्रमाणात कर्ज देत होतो आम्ही. तर खूप 10,000, 15,000, 50,000, 50,000पर्यंत कर्ज खूप मोठ्या शेतकऱ्याला असायचे. आज आम्ही जवळजवळ 25, 30 लाख रुपये कर्ज देतो, तरी त्याचं असं काही विशेष वाटत नाही. पण त्या काळात ते 5,000ला पण खूप मोठी किंमत होती आणि लोक बँकेचा खूप आदर करत होते. आम्ही पण शेतकऱ्यांचा, खातेदारांचा खूप मोठा आदर करत होतो, कारण परिसरातल्या शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला त्यावेळेस बँकेने उपलब्ध करून दिली. नक्कीच अनेक रांगाची रांगा आपण बँकेच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत आणि जिल्हा मध्यवर्तीचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. खूप कस्टमर याचे असायचे, तरी देखील कर्मचारी त्या ठिकाणी नम्रतेने वागतात. तो माझा वैयक्तिक अनुभव या माध्यमातून मला मिळालेला आहे. दादा, बँकेचा व्यवहार आता त्या काळात आणि आता बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक देखील ऑनलाईन झालेली आहे. सगळ्या बाबी आता ऑनलाईन दिसत आहेत, नाही का? तर या ऑनलाईन मुळे थोडासा लोड कमी झालाय का आता बँकेचा? नाही, लोड कमी झाला म्हणता येईल, परंतु बँकिंग व्यवहार पण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. नवीन नवीन जे टेक्नॉलॉजी आता आलेली, त्यामुळे डायरेक्ट आता एबीबी सिस्टम प्रमाणे डायरेक्ट अकाउंटला पैसे जमा होतात. लाडकी बहिणीचे असतील, पीक विमा असेल, आणखी अनुदान, वेगवेगळ्या प्रकारचं अनुदान असेल, त्यामुळे ते आता इंटरनेट बँकिंगमुळे ते डायरेक्ट पैसे आता जमा होतात. जमा करायची वेळ येत नाही, गरज पडत नाही. परंतु आलेला जो पैसा जमा आहे तो शेतकऱ्यांना वाटण्यासाठी शेवट मॅन्युअल तेच काम करावं लागतं. विड्रॉ पद्धती तेच द्यावं लागतं. तरी पण त्यामुळे खूप मोठी प्रगती केली. बाकी बऱ्याचशा बँकांमध्ये आधार एनेबल सिस्टम वगैरे, तर जिल्हा मध्यवर्ती ते झालं, आधारवरती पैसे काढता येतात? नाही, जिल्हा मध्यवर्ती बँकेत एटीएमची सुविधा आम्ही उपलब्ध करून दिली खातेदारांना. आणि लवकरच आता बँक इंटरनेट बँकिंग म्हणजे डायरेक्ट मोबाईल टू मोबाईल ही सुविधा आता लवकर आपण बँक चालू करणार आहे. त्याचंही मोठ्या प्रमाणावरती फास्ट गतीने सध्या बँकेत काम चालू आहे. नक्कीच हा प्रदीर्घ अनुभव दादांनी घेतलेला आहे आणि आयुष्याचा पूर्ण तप, म्हणजे आयुष्याचा पूर्ण प्रवास त्यांनी बँकेच्या माध्यमातून केलेला आहे. अनेक चांगले वाईट अनुभव त्यांना आलेले आणि लोन इन्स्पेक्टर म्हणून ते परिसरातही बऱ्याचदा फिरलेले आहेत आणि तो अनुभव देखील दादांचा कसा आहे. दादा, शेतकऱ्यांपर्यंत ज्यावेळेस तुम्ही लोनच्या माध्यमातून जाता किंवा देण्यासाठी किंवा घेण्यासाठी, दोन्ही प्रकार त्यामध्ये, तो अनुभव एखादा सांगा. चांगला अनुभव आहे. शेतकऱ्यांना कर्ज त्यावेळेस मिळत नव्हतं, कोणत्याही नॅशनल बँका शेतकऱ्यांना उभं करत नव्हत्या. त्यावेळेस फक्त जिल्हा सहकार बँक शेतकऱ्यांना तारत होती आणि त्यावेळेस लोकांच्या गरजा खूप कमी असायचे. बरोबर. शेतीला उत्पन्नासाठी किंवा पेरणीसाठी, खतासाठी 15,000, 20,000, 50,000 पर्यंत खूप मोठं कर्ज, पीक कर्ज आम्ही त्यावेळेस देत होतो आणि ते शेतकरी खूप समाधानी असायचे. अक्षरशः सोसायटीमध्ये लोकांचे त्यावेळेस असे रांगा लागायचे, आम्हाला कर्ज मिळावं, आम्हाला कर्ज मिळावं. परंतु त्यावेळेस इतर बँका पुढे कर्ज देत नसल्यामुळे शेतकऱ्यांची सातबारे पण एकदम क्लिअर असं जाईल, पूर्ण डॉक्युमेंट्स क्लिअर पोहोचणे. त्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप केलेलं आहे आणि शेतकरी त्यावेळेस समाधानी असतात. जिल्हा बँकेचं काम, दिवसभराची व्यस्तता आणि आपलं शेड्यूल, त्याचबरोबर कुटुंब, या सगळ्या गोष्टीला देखील तुम्ही वेळ दिलेला आहे. बरोबर आहे, परंतु तो वेळ कुठेतरी कमी पडत असेल, तर याची कशी म्हणजे सांगड घातलेली आहे, थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना सांगा. सर, कसं आहे, माझं जवळजवळ आता मी ज्यावेळेस 2000ला 2 एपिसोड झालो त्यावेळेस माझं पूर्ण फील्डवर्क असायचं. नक्कीच. तालुक्यामध्ये आमच्या 16 ब्रँचेस होत्या, प्रत्येक ब्रँचला व्हिजिट करायची आणि त्यामुळे साहजिक धावपळ होणारच होती. कुटुंबाकडे थोडं दुर्लक्ष त्या काळामध्ये झालंही, मी नाही म्हणत नाही, परंतु तरी मी ते बॅलन्स करायचा खूप प्रयत्न केला. ज्या दिवशी सुट्टी असेल किंवा ऑफिस वेळेमध्ये समजा एखाद्या वेळेस जाता रूटवरती मला ते काम असेल तर मी ते काम ऍडजस्ट करून करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे असं खूपच दुर्लक्ष झालं असंही म्हणता येणार नाही, परंतु खूप कुटुंबाला वेळ दिला असंही म्हणता येणार नाही. नक्कीच एक प्रवास त्यांनी केलेला आहे तो बँकेच्या माध्यमातून, आपल्या कामाच्या माध्यमातून. खरं तर जीवनामध्ये प्रत्येकाची थांबण्याची वेळ असते आणि मला वाटतं श्यामदादा आता थांबतायत त्यांच्या त्या व्यस्ततेतून किंवा त्या कामातून. नक्कीच हा त्यांचा अनुभव खूप सुंदर पद्धतीने राहिलेला आहे. कुटुंबामध्ये तुमच्या किती व्यक्ती आहेत? तर कुटुंबामध्ये मी, माझी मिसेस, माझा मुलगा, माझे आई वडील, लहान बंधू, त्यांचे 2 मुलं, त्यांची मिसेस, एवढं आमचं कुटुंब आहे. एकत्रित कुटुंब आहे आमचं पहिल्यापासून. तुम्ही किती भाऊ किती तुम्ही? दोघं बहीण आणि एक बहीण आहे. माझे भाऊजी पण मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळामध्ये प्राचार्य म्हणून ते निवृत्त झाले. ते सध्याला वास्तव्यात संभाजीनगरला आहेत. त्यांना 2 मुली आहेत भाच्या आमच्या आणि एक मुलगा आहे, ते पण पूर्ण वेल सेटल आहे. नक्कीच एकत्रित कुटुंब पद्धतीनं आणखीनही त्यांची फॅमिली, दादा रिटायर होत आहेत आता, तरी सुद्धा त्यांचं पूर्ण फॅमिली एकत्रित कुटुंब पद्धतीने राहते.
हा देखील आदर्श त्यांच्याकडनं घेण्यासारखा आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही न्यू हायस्कूल दावरवाडी या ठिकाणी तुमचं शैक्षणिक योगदान पण आहे. मी तुम्हाला नेहमी बघतो आणि मी त्या शाळेचा विद्यार्थी आहे. दादा, एज्युकेशनच्या माध्यमातून शिक्षण पद्धती स्ट्रॉंग झाली पाहिजे ही माझी वैयक्तिक धारणा आहे. बरोबर. मलाही वाटतं की ही शिक्षण पद्धती स्ट्रॉंग झाली पाहिजे, इथली मुलं चांगले बनले पाहिजे. बरोबर. विदाऊट एज्युकेशन बऱ्याच गोष्टी शक्य होत नाहीत. बरोबर. शिक्षण असल्यामुळे तुम्ही चांगल्या गोष्टी करू शकलात, तुमच्या मुलांनाही शिक्षण देऊ शकलात. बरोबर आहे. तर शिक्षणाबाबत काय सांगाल? आपण आपल्या मुलाखतीच्या शेवटाकडे चालू. शिक्षणाबाबत काय सांगाल? सर, शिक्षण जर बघितलं आपण तर खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार मांडले, शिका आणि संघटित व्हा, तर तो अनुकरण खरंच आज समाजामध्ये करण्याची खूप गरज आहे. आणि प्रत्येक विद्यार्थी हा शिकला पाहिजे, खूप त्याला ज्ञान मिळालं पाहिजे आणि त्याची साहजिक त्याची उपजीविकेचे साधन बी ते झालं पाहिजे. म्हणून मी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे असं आव्हान करेल तर तुम्ही शिक्षणाकडे चांगलं लक्ष द्या. आणि मी त्या शालेय समितीचा अध्यक्ष असल्यामुळे मी तिथेही पण वारंवार मिटिंगामध्ये आमच्या शिक्षकांना पण ते सांगत असतो, आमच्या विद्यार्थ्यांना पण मी सांगत असतो. आणि विशेषतः आता तुम्ही त्या शाळेचे विद्यार्थी आहात, तुमच्यासारखे जे यशस्वी विद्यार्थी आमच्या शाळेतून घडलेले आहेत त्यांचंही आम्ही मार्गदर्शनपर शिबिरे ठेवत असतो. त्यांचा अनुभव आमच्या विद्यार्थ्यांशी शेअर करत असतो. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना काहीतरी प्रेरणा मिळेल आणि ते आणखीन त्यांचं जीवन भवितव्य चांगलं उज्ज्वल घडवतील असा आमचा 100% शाळेच्या वतीने प्रयत्न असतो. नक्कीच. श्यामदादा तांगडे यांची जनहितच्या माध्यमातून ही मुलाखत आपण पाहतायत जनहितच्या चॅनलवरती. दादा, शैक्षणिक प्रवास आणि आपल्याकडे तसंही आपल्याकडे बरंच उदासीनता आणखीनही पाहायला मिळते, आपण पाहतोय. आणि या माध्यमातून आता जी नवीन पिढी आहे खरं तर त्यांनी ताकदीने उभं राहण्याची गरज आहे. आणि हा आशावाद तुम्ही खरं तर व्यक्त केलाय. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला एखादा वैयक्तिक अनुभव किंवा आता यापुढे तुम्हाला जो प्रवास करायचा आहे त्या संदर्भाने थोडक्यात सांगा. तर ज्यावेळेस आता आम्ही साधारण शाळा असले, काही वेळेस आमचे क्लासेस मंदिरामध्ये पण भरलेले. ज्यावेळेस मी 10वीला होतो त्यावेळेस आमचे क्लासेस मंदिरामध्ये भरले, म्हणजे शाळेची व्यवस्था नव्हती बसण्याची. न्यू हायस्कूल शाळा ही जिल्हा परिषद शाळेमध्ये भरत होती, म्हणजे पार्ट टाइम त्यांना करावं लागत होतं. तेव्हापासून मी प्रवास बघितलेला आहे आणि खूप कष्टाने त्यावेळेस लोक शिकलेत आणि जे शिकलेत ते बऱ्यापैकी चांगले वेल सेटल झालेत. म्हणून माझं असं वैयक्तिक मत आहे का सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. लक्ष जर दिलं आणि ते चांगले जर शिकले तर त्यांना भविष्य त्यांचं चांगलं घडेल. म्हणून आमचा तसा प्रयत्न आहे. आणि जर समजा तुम्ही शिक्षण चांगलं मिळालं तर पुढे तुम्हाला नोकरी वगैरे व्यवस्थित मिळतील किंवा तुम्हाला एखादा व्यवसाय पण त्याच्यात तुम्हाला चांगला थाटवता येईल. या अशा अनुषंगानं सर्वांनी त्याचं थोडंसं अभ्यास करून लक्ष केंद्रित केलं पाहिजे. नक्कीच. श्यामदादा तांगडे यांची आजची ही जनहितच्या माध्यमातून मुलाखत आपण घेतलेली आहे. त्यांनी 38 वर्ष बँकेची सेवा केलेली आहे. न्यू हायस्कूल दावरवाडी या ठिकाणी ते शालेय समिती अध्यक्ष आहेत आणि एकूणच शैक्षणिक वारसा जपण्याचं काम त्यांच्या घराण्याच्या माध्यमातून करण्यात येत आहे. नक्कीच त्यांच्या पुढील प्रवासासाठी आपल्या जनहितच्या सर्व टीमकडनं मी शुभेच्छा देतो आणि त्यांनी आपल्याला हा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल त्यांचे देखील धन्यवाद देतो. जनहितच्या माध्यमातून मी KB शेख, कॅमेरामॅन यश, मनपूर्वक धन्यवाद.